नमस्कार मित्रांनो, श्रीकंठ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, शेतकरी योजना 2025 करिता शासनामार्फत पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी 90% अनुदानावर ऑनलाईन अर्ज जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। पीव्हीसी पाईप खरेदी करिता 90% अनुदान हे शासनामार्फत देण्यात येत आहे। तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील, त्याची जी काही संपूर्ण A to Z प्रोसेस आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर श्रीकंठ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण अशीच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतात। मित्रांनो, तुम्ही कुठलेही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्या ब्राउझरला डेस्कटॉप साइट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत ते सेम आहेत। तर ही जी काही महाडीबीटी पोर्टलची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे। तर हे ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्ही वापरकर्ता आयडी किंवा आधार क्रमांक टाकून जे आहे ते लॉग इन करू शकता। आता मी आधार प्रोसेसने करत आहे तर त्यामुळे OTP लागणार आहे। तर तो OTP जो आहे तो OTP तुम्हाला फिल करायचा आहे। आता OTP टाकल्यानंतर OTP तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। एक अशा प्रकारचा ओकेचा इंटरफेस येईल, त्याला ओके करायचं आहे। त्यानंतर मुख्य पृष्ठावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इथे अर्ज करा हे एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये अशा ज्या काही 4-5 बाबी दिसत आहेत त्या बाबीपैकी आपल्याला सिंचन साधने व सुविधा ही जी काही बाब आहे या बाबीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी भरपूर अशा बाबी आहेत, त्यापैकी सिंचन आणि साधने याच बाबीला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे त्या तालुक्यासाठी तुम्ही ज्या जमिनीकरिता करता ते तालुका व ते जे काही गाव व शहर जे काही आहे ते निवडून घ्यायचं आहे। त्यामध्ये घटक दिलेले आहेत, तर मुख्य घटकामध्ये सिंचन साधने आणि सुविधा एक बाब असेल। त्यानंतर त्यामध्ये बी 4-5 बाबी आहेत, जसे की ठिबक सिंचन, तुषार सिंचन, त्यामध्ये आपल्याला पाईप्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आणि ज्या सर्वे नंबरकरिता आपल्याला योजना उचलायची आहे, ज्या सर्वे नंबरवरती योजना लागू करायची आहे ती योजना गट नंबर सर्वे नंबर निवडून तुम्हाला जी काही उपघटक आहे ते निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आता PVC पाईप तुम्हाला किती फूट लागतात, तर या ठिकाणी पाईपची लांबी जी आहे ते मीटरमध्ये टाकायची आहे आणि जास्तीत जास्त मीटर जे आहे ते 428 मीटरच टाकायचे आहे, त्याच्या वर जर घेत नाही। आणि त्यानंतर जे काही जतन ऑप्शन आहे त्या जतन ऑप्शनवरती क्लिक करून यस या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा काही इंटरफेस आल्याच्या नंतर त्याचनंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल, तुम्हाला पुन्हा होम पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल। त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे पहा हे एक टॅब आहे, या टॅबवरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रकारे पुढे अशा प्रकारचे काही इंटरफेस येतील। इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला असे प्रकारचे काही तुमचे फॉर्म्स जे आहेत त्यांना प्राधान्य क्रमांक द्यायचे आहेत। ते प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वइच्छेने जे काही तुम्हाला जी वस्तू लवकर लागते ती वस्तू तुम्ही 1 नंबरला देऊ शकता, 2 नंबर, 3 नंबर अशा पद्धतीने देऊन अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अर्जाला जी काही पेमेंट आहे ती पेमेंट प्रोसेस करून घ्यायची आहे। आता पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला या टॅबवरती यायचं आहे। माझी ऑलरेडी पेमेंट झालेली आहे। पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये येऊन तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज या टॅबवरती यायचं आहे। या टॅबवरती आल्यानंतर तुम्हाला जे काही अर्ज आहेत ते तुमचे दिसून येतील, त्यापैकी आपण जो अर्ज आहे तो तुम्ही पाहू शकता। एलिजिबिलिटी लॉटरी अशा प्रकारचा इंटरफेस स्टेटस दिसेल। आता हे आपला फॉर्म आहे, तर अशा पद्धतीने तुमची जी काही रिसिप्ट आहे याची प्रिंट आउट तुम्ही काढून ठेवू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।